तर ना आज मी तुम्हाला अशी कोथिंबीरची वडीची रेसिपी दाखवणार आहे. हे बघा मस्त क्रिस्पी आहे, खायला पण एवढी भारी आहे आणि खूप सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. एकदम टेस्टी होते. त्याच्या वेळेस खायला एकदम छान आहे पावसाच्या वातावरणात. एकदम कुरकुरीत आणि कडक तळली. ही ना शेतातली ताजी ताजी कोथिंबीर आहे. जवळजवळ एक मोठी जुडी ना तेवढी एक जुडीची कोथिंबीर आहे. मी कट करून घेतली बारीक आणि आज मी तुम्हाला कोथिंबीरच्या वड्या दाखवणार आहे, मस्त कुरकुरीत क्रिस्पी. हे बघा एवढ्या हिरव्या मिरच्या घेतल्या तर त्या तिखट चांगल्या लागतात, त्याच्यासाठी हिरव्या मिरच्या जास्त घेतल्या. लसूण, मीठ आणि जिरे हे आता बारीक करून घ्यायचे. जवळजवळ एक मोठी वाटी बेसन पीठ आणि हे बाजरीचं पीठ, ही पण एक मोठी वाटी. बघा हे सगळं मिक्स केलंय. मीठ, मिरच्या, लसूण, जिरे आता हे बारीक करून घेणार. याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच नाही टाकायचं. तर आता पहिले ना आपण पीठ मळायचंय, तर मी बाजरीचं पीठ याच्यात आपण टाकून घेऊ, म्हणजे पीठ सगळे टाकून घेऊ आणि मळून घेऊ. आणि आता ही हिरवी मिरची ना ही पण याच्यामध्ये टाकून घेऊ. आता मी वाटलेली मिरची ना याच्यामध्ये मिक्स करणार आहे. मला पीठ मळायला सुरुवात करू. आपण आधी असं मिक्स करून घेऊ. हे बघा म्हणजे आपल्याला ना एक पाण्याचा अंदाज पण कळतो आणि आपल्याकडून पातळ वगैरे होत नाही. पाणी पण ना मिक्स करताना थोडं थोडं टाकायचं, एक सोबत जास्त पाणी नाही टाकायचं. आता आपल्याला टेक्स्चर कळलंय ना, कोथिंबीर पीठ सगळं मापात झालेलं आहे, काही कमी जास्त वाटत नाही याच्यामध्ये. तर आता आपण याच्यात पाणी टाकून घेऊ. थोडं थोडंच पाणी ॲड करायचं आणि थोडं थोडं मळून घ्यायचं. तर याला ना जास्त पाण्याची सुद्धा गरज आहे. तुम्ही बघितलं ना आधी मी थोडंच टाकलं, तेवढंच पाण्याचं पीठ पण मळत आलेलं आहे. त्याच्यामुळे अगोदर जास्त पाणी नाही टाकायचं. बघा मी पीठ मळून घेतलंय. आता आहे ना या भांड्यामध्ये बनवणार आहे. तर हे भांडं आहे ना मी फ्लिपकार्ट तुम्हाला भेटून जाईल, मी टॅग करीन हे भांडं. याच्यामध्ये छान वड्या वगैरे बनवता येतात, म्हणजे असं दुसरं कोणतं पण पदार्थ बनवायचे असेल ना वाफेचे बनवता येतात. असं भांडं खूप भारी, मी बऱ्याच दिवसापासून घेतलेलं आहे आणि तुम्हाला टॅग करेल हे भांडं. बघायला ना आता आधी पाणी गरम करायला ठेवू याच्यामध्ये. तर हे बघा पीठ मळून घेतलं या पद्धतीने घट्ट असतं. तुम्हाला जर वाटलं पातळ आहे तर तुम्ही पीठ टाकून अजून मळू पण शकता. जर तुमचं पीठ हे बघा असं या पद्धतीने ना असं घट्ट मळायचं. आता थोडंसं तेलाचा हात लावून घेऊ हाताला या पद्धतीने. याचे रोल बनवायचे असे. तुम्हाला जर जाड वडी खायची असेल ना या पद्धतीने पण ठेवू शकता, छान वडा होतं मस्त. जर तुम्हाला आहे ना जाड अजून पाहिजे असेल ना तर अजून थोडा जाड बनवायचा या पद्धतीने. आता याचे ना मी सगळ्याचे बनवून घेते. तेलाचा हात लावल्यामुळे काहीच चिटकत वगैरे काहीच नाही. आता आहे ना भांड्याला थोडासा तेलाचा हात लावून घेऊ, म्हणजे वड्या चिटकत वगैरे नाही. पण चिटकणार तर नाहीच, पण तरी पण थोडासा ना तेलाचा हात लावायचा. आणि मग आता आपण ते भांडं त्यावर ठेवलंय. तर हे बघा जवळजवळ माझे ना सगळे रोल बनवित आले. तुम्हाला ज्या मापात पाहिजे ना त्या मापात तुम्ही रोल बनवू शकता. जाड पातळ कशी पण केली तरी आपण पातळ कापली ना ती कुरकुरीत होते. तर या मापात कमी करू शकता, या बारीक मापात पण करू शकता. आणि नंतर असं याच्यामध्ये ठेवायचं. याच्यावर या पद्धतीने ठेवलं. आता याच्यावर झाकण ठेवू. खाली पाणी गरम करून घेतलं होतं. आता वाफ मस्त झाली. आता वाफेवर शिजून द्यायचं त्याला. गॅस कमी गॅसवर शिजून द्यायचं. तर आता आहे ना इथे तुम्ही बघू शकता वड्या मस्त शिजलेल्या आहे. हे बघा छान अशा शिजल्या. आता ते गॅस बंद करून थंड होऊन देऊ. आणि मग ना वड्या थंड झाल्या का मग मी त्यांना कट करणार आहे. आता आहे ना बघा वड्या झाल्या थंड, मला मस्त कापून घेते मी. वडी बघू शकते हे बघा पद्धतीने झालं तिचं स्ट्रक्चर. याची पण छान वाटते, छोटी पण छान वाटते मस्त. आणि पातळच करायच्या म्हणजे ना खायला कुरकुरीत लागतात. मी याला तव्यावर तळून घेणार आहे. जर तुम्हाला असं वाटलं ना तर तुम्ही कढईत पण जास्त तेलामध्ये तळू शकता, पण शालो फ्राय करायची खायला पण भारी लागतं.
तेलात आहे ना टाकून घेते मी. मस्त शालो फ्राय झाले. हे बघा अशी कुरकुरीत तळायची, मग एवढी छान लागते ना खायला. बघा आता इतके छान कुरकुरीत तळलेल्या वड्या.